नमस्कार, मी डॉक्टर नगरकर, राणी लक्ष्मीबाई सैनिक शाळेच्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर्वात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन या गोष्टीसाठी की अत्यंत मानाच्या आणि आशिया खंडातल्या एकमेव सैनिकी शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी प्रवेश घेतलेला आहे. मी डॉक्टर सचिन मधुकर नगरकर, मी जनरल प्रॅक्टिशनर, जनरल फिजिशियन आहे आणि साधारणतः 35 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये निरनिराळ्या पद्धतीचं काम करतो आहे. माझ्याकडे सैनिकी शाळेच्या व्यतिरिक्त रिव्हरडेल इंटरनॅशनल स्कूल, त्याच्याशिवाय महिंद्रा वर्ल्ड कॉलेज अशा पद्धतीच्या स्कूल हेल्थच्या अतिशय प्रथितयश अशा शाळांच्या बरोबर काम करण्याचा माझा साधारणतः 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि याच्याशिवाय मुळशी तालुक्यातल्या स्कूल हेल्थमध्ये माझं अत्यंत ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन राहिलेलं आहे. मी आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की आमचं स्वतःचं नर्सिंग कॉलेज आहे आणि आमच्या नर्सिंग कॉलेजमध्ये आपल्या मुलींच्या वयाच्याच साधारणतः 600 मुली राहतात. त्यामुळे हॉस्टेलवरचे मुलींचे प्रश्न हे माझ्या वैयक्तिक संस्थेमधून देखील मला माहीत आहेत. ह्या डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर नगरकर हा एकच चेहरा नाही, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये प्रियांका गुरव नावाच्या आपल्या क्वालिफाईड नर्स आहेत. त्याच्याशिवाय इतर नर्सिंग मेट्रन्स आहेत आणि सैनिकी शाळेच्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी आमच्याशिवाय इतर काही डॉक्टरांचं पॅनेलसुद्धा आहे. त्या पॅनेलच्या डॉक्टरांमध्ये एक डॉक्टर फरांदे म्हणून आहे जे डेंटल क्लिनिक चालवतात, त्यांच्याकडे आपण आपल्या मुली पाठवतो. एक डॉक्टर घाटे म्हणून आहेत ज्यांच्याकडे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते त्यांच्याकडेही आपण मुलींना सल्ल्यासाठी पाठवत असतो. त्याशिवाय डॉक्टर संजना भारती आहेत ज्या गायनाकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याहीकडे आपण मुली पाठवतो. ENT सर्जन डॉक्टर बैजल आहेत, त्यांच्याकडे मुली पाठवतो. तर निरनिराळ्या प्रकारचे कन्सल्टंट्स आणि सर्जन्स आपल्या शाळेच्या पॅनलवरती असल्यामुळे मुलींची वैद्यकीय काळजी घेणं आम्हाला सोपं सुलभ आहेच. ह्या शाळेमध्ये साधारणतः आठवड्याभरातून 3 वेळेला माझी व्हिजिट असते. सैनिकी शाळेबरोबर मी 2002 पासनं म्हणजे आता जवळपास 22 वर्ष मी सैनिकी शाळेच्या मुली बघतो आहे. आठवड्यातून 3 वेळा साधारणतः 1.5 ते 2 तास अशी माझी व्हिजिट असते. आणि मुलींना जर तपासायचं असेल तर मुलींनी व्यवस्था अशी आहे की मुलींनी त्यांच्या तायांना किंवा त्यांच्या मेट्रनला त्यांच्या तब्येतीबद्दल तक्रार करणं आवश्यक असतं. जी तक्रार आल्यानंतर मेट्रन्स त्या गुरव मॅडम ज्या आहेत, आपल्या ज्या नर्सिंग मेट्रन आहेत, तर त्यांच्याकडे ही तक्रार जाते आणि मग त्यांचं नाव नोंदवून ठेवलं जातं आणि मग मी आल्यानंतर त्यांना तपासतो. या व्यतिरिक्त समजा मुली आजारी पडल्या तर त्यांना तातडीचे काही इलाज लागले तर शेजारीच श्रद्धा हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे किंवा माझंही हॉस्पिटल 5-1 किलोमीटरवरती आहे, तिथेही मुलींना आणण्यात येतं. त्याच्याही पेक्षा जर काही जास्त आजारपण असेल तर पालकांना कळवून त्यांना योग्य त्या हॉस्पिटलमध्ये पोचवलं जातं जर तशीच काही इमर्जन्सी आली तर. पण सुदैवानं असं वर्षातून दुसऱ्या वेळेला होतं आणि जरी झालं तरी त्याच्यासाठी आपल्याकडे वाहतुकीपासून सर्व पद्धतीच्या व्यवस्था आहेत. आपण जी औषधं वापरतो, जी आपल्याकडे स्टोअर केलेली औषधं असतात किंवा आपल्या जी स्टॉकमध्ये औषधं असतात, ती जनौषधी मधली औषधं असतात. रिनाऊंड कंपन्यांची असतात. सिप्ला, ॲलेम्बिक, ब्लू क्रॉस अशा पद्धतीच्या कंपन्यांचीच औषधं आपण ठेवतो, ज्यांचं औषधांच्या संदर्भातलं मानांकन जे आहे ते इंटरनॅशनल स्टँडर्डचं असतं. कल्पना अशी आहे की शक्यतो कमीत कमी औषधं वापरायला लागावीत असा आमचा प्रयत्न असतो. काही आमच्या स्पेसिफिक पॉलिसीज आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. त्यातली एक म्हणजे कोणत्या मुलींना आणि केव्हा आम्ही एक्सरे करतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सैनिकी शाळा असल्यामुळे ह्या शाळेमध्ये ग्राउंड आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी इक्वली महत्त्वाच्या आहेत. इतर शाळांसारखं फक्त अभ्यासिके अभ्यास आणि ग्राउंड ही ऑप्शनल ॲक्टिव्हिटी असं इथे अपेक्षित नाही. त्यामुळे निरनिराळ्या पद्धतीचे ॲडव्हेंचरस गेम्स असतात. मुली घोडेस्वारी करतात, मुली ॲथलेटिक्समध्ये सहभाग घेतात, आर्चरी करतात, रोप क्लाइम्बिंग करतात. अशा सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे पडझड ही अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे दिवसभरातनं सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं 600 मधल्या किमान 6 ते 10 मुली छोट्या मोठ्या धडपडीमध्ये इंज्युअर्ड होत असतात. आणि ह्या इंज्युअर्ड झालेल्या मुलींना तपासल्यानंतर फार क्वचित एखाद्याच मुलीला एक्सरे लागू शकतो.
त्यामुळे पडलेल्या प्रत्येक मुलीला एक्सरेला पाठवणं अशी आमची पॉलिसी नाही. फ्रॅक्चर जर उघडपणे दिसतच असेल, जे की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 35 वर्ष मी काम करतो आहे, त्यामुळे ऑब्व्हियस फ्रॅक्चर सहसा आमच्या नजरेतनं सुटत नाही. पण हेअरलाईन फ्रॅक्चरच्या बाबतीमध्ये कधीकधी गडबड होऊ शकते, कारण हेअरलाईन फ्रॅक्चर हे नुसतं नजरेला किंवा तपासूनही कळत नसतं. तर अशा वेळेला 2 दिवसानंतर जर सूज वाढत असेल तर आम्ही एक्सरे करतो. एरवी जर खूप ऑब्व्हियसली काही हाडामध्ये किंवा स्नायूंमध्ये इंजुरी झालेली दिसत असेल तर आम्ही तातडीने तपासण्या करून घेतो. तेच प्रमाण सोनोग्राफीसाठी आहे. साधारणतः दिवसभरातनं किमान 15 मुली पोटदुखीची निरनिराळ्या प्रसंगी तक्रार करत असतात, म्हणून सगळ्या 15च्या 15 मुलींची सोनोग्राफी करणं योग्य नसतं. ज्या मुलींना औषधं देऊनही पोटात दुखणं थांबत नाही अशा मुलींना किंवा डॉक्टरांना गरज वाटली तर आपण सोनोग्राफीला पाठवतो. लॅबोरेटरी टेस्ट्स आपल्याकडे केल्या जातात. त्याच्यासाठी आपल्याचकडे कलेक्शन सेंटर आहे. आता आपण आपल्याकडे रक्त काढून घेऊ शकतो. लघवीची तपासणी, रक्ताची तपासणी, याचे सॅम्पल कलेक्शन्सही आपल्याकडेच होतात आणि आपल्याकडून ती लॅबला पाठवले जातात आणि त्याचे रिपोर्ट्स आपण मागवून घेतो. काही वेळेला मुलींचं आजारपण जेव्हा इथे करता येण्यासारखं नसतं, ट्रीट करता येण्यासारखं नसतं, अशा वेळेला मुलींना आपण आवर्जून घरी पाठवतो आणि त्या संदर्भातली कल्पना पालकांना दिली जाते. दिवसभरातनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारणतः 50 ते 55 मुली मेडिकल डिपार्टमेंटला रोज कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने रिपोर्ट करत असतात. पण सगळ्याच्या सगळ्या मुलींच्याबद्दल पालकांना रोजच्या रोज कळवणं हे इष्ट नाही आणि तसं कळवण्याची आवश्यकताही नसते. मेडिकल टीम एक्सपर्ट असल्यामुळे आणि अनुभवी असल्यामुळे ज्यांच्याबद्दल पालकांना कळवायला पाहिजे अशाच मुलींची पालकांना कल्पना दिली जाते. औषधांच्या वापराबद्दल काही स्पेसिफिक पॉलिसीज आमच्या आहेत, त्या सांगणं आवश्यक आहे. एक म्हणजे आपण हे लक्षात घेऊया की सैनिकी शाळा आपली ही प्रायमरीली सैनिकी शाळा आहे. सैनिकी शाळा आहे याचा अर्थ असा आहे की इथे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी होणार आहेत आणि इथे फिजिकल फिटनेस ठेवणं, राखणं आणि मुलींच्या अंगी बाणवणं हेच सैनिकी शाळेचं प्रमुख कर्तव्य पण आहे आणि शिक्षणाचा तो हेतूसुद्धा आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की हे हॉस्पिटल नाही. त्यामुळे डॉक्टरांची किंवा मेडिकल टीमची प्राथमिक कामगिरी अशी असते की त्यांनी मुली शक्य तेवढ्या ग्राउंडवरती पाठवायला पाहिजेत आणि ह्या मुलींची शाळेमधली उपस्थिती पण चांगली टिकायला पाहिजे. त्या अर्थाने मुलींना अनावश्यक औषधं देणं आम्ही टाळतो. जेवढी मुलींची मागणी असते औषधांची तेवढी औषधं आम्ही नक्कीच देत नाही. नाहीतर साधारणतः 50 ते 60, मगाशी मी उल्लेख केला तसं 50 ते 60 मुलींना आपल्याला रोज औषधं द्यायला लागतील. छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे वाफ देणं किंवा गुळण्या करणं किंवा आहारामध्ये काही छोटे मोठे बदल करणं किंवा एखाद दुसऱ्या दिवसाची विश्रांती देणं, असं करून जेव्हा आजारपण बरं होणार असतं त्यावेळेला औषधं देणं योग्य नाही. 30 वर्षाच्या मेडिकल प्रॅक्टिसनंतर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की औषधांचा कमीत कमी वापर करणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. सहसा ह्या वयाच्या मुलींमध्ये आजारपणं उद्भवत नाहीत आणि जर एखादं मूल वारंवार आजारी पडत असेल तर ते सैनिकी शाळेसाठी योग्य नाही, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मेडिकल ट्रीटमेंट देताना काही आमची विशिष्ट आव्हानं आहेत जी तुमच्याबरोबर शेअर करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण मुळात आधी सैनिकी शाळेमध्ये येताना पालकांनी काय तयारी करायला हवी इथपासून सुरुवात करूया. माझी मुलगी वजनानं जास्त आहे किंवा खेळत नाही किंवा मोबाईलमध्ये जास्त रमते म्हणून तिला शिक्षा दिल्यासारखं सैनिकी शाळेमध्ये पाठवणं हे योग्य नाही. ही पार्किंग प्लेस नाही. ज्या मुलींना इच्छा आहे, ज्या पालकांनाही तीव्र इच्छा आहे, अशा मुलींसाठी ही शाळा प्रायमरीली बनवण्यात आलेली आहे. आम्हाला या गोष्टीची कल्पना असते की इथला मेडिकल स्टाफ, इथले डॉक्टर्स, इथलं पॅनल डॉक्टर्स किंवा इथल्या नर्सेस या पालकांनी निवडलेल्या नसतात, या शाळेनं निवडलेल्या असतात. प्रत्येक पालकाचा आपला आपला एक डॉक्टर असतो आणि त्या डॉक्टरांवरती त्यांचा विश्वास जास्त असणं अत्यंत स्वाभाविक आहे.
आपल्या मुलींचा आवडता किंवा आमचा आवडता डॉक्टर असं आपण म्हणून त्याचा आग्रह धरणं योग्य नाही. असं लक्षात घेऊया आपण की आपल्या मुलींना घरामध्ये एखादी भाजी आवडते म्हणून आपण असं सांगू का इथल्या मेसला किंवा कॅन्टीनला की रोज बटाट्याची किंवा गवारीचीच भाजी करत राहा, किंवा आमच्या मुलीला भेंडीची भाजी आवडते म्हणून भेंडीची भाजी करत राहा. हे आपण घरामध्ये करू शकतो, हे सैनिकी शाळेमध्ये करणं शक्य होत नाही. तसंच आपल्याला डॉक्टरांची निवड इथे करता येत नाही. इथली मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती इमर्जन्सीसाठी असलेली फॅसिलिटी आहे. क्रॉनिक आजारांकरता किंवा लांबवर चालणाऱ्या ट्रीटमेंटकरता इथली मेडिकल फॅसिलिटी ही मुळात बनवण्यातच आलेली नाही, याची नोंद घेणं आवश्यक आहे. आपण असा विचार करू की सैनिकी शाळा हे NDAचं एक छोटं मिनिएचर किंवा स्टार्टर पद्धतीचं स्वरूप आहे. NDAमध्ये आपण आपल्या मुलींना कोणत्या पद्धतीचा व्यायाम द्यावा, तिला कोणत्या पद्धतीचा आहार द्यावा, तिला कोणत्या पद्धतीच्या डॉक्टरांनी तपासावं, असं आपल्या NDAमध्ये गेलेल्या विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना सांगणारे पालक तुम्ही कधी ऐकलेत का? तशा पद्धतीनं मुलींना तयार करण्यासाठीच ह्या पद्धतीच्या शाळा असतात. ह्यांना आपण मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल्स असं म्हणतो. याचाच अर्थ निरनिराळ्या पद्धतीच्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तयार करण्याकरता आपण इथे मुली पाठवलेल्या आहेत. विशिष्ट पद्धतीचं आवडीचं जेवण जेवण्याकरता किंवा विशिष्ट पद्धतीचे डॉक्टर्सनी ट्रीटमेंट देण्याकरता आपण मुलींना इथे पाठवत नाही, हे समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की एस्पेशली 6वी आणि 11वीच्या वर्गांमध्ये हे दिसतं की आपल्या घरात असलेलं आपलं मूल जे आहे, म्हणजे मुलगी जी आहे ती आपल्यासाठी घरात स्पेशल असते, प्रिन्सेस असते, राजकुमारी असते, लाडाची असते. तिला आपण घरामध्ये वैयक्तिक आणि स्पेशल अटेन्शन देतो. तशीच अपेक्षा आपल्याला एखाद्या रेसिडेन्शियल शाळेकडनं करता येणं शक्य नाही. तिथे घरात असलेली आपली स्पेशल मुलगी ही ज्यावेळेला सैनिकी शाळेमध्ये जाते त्यावेळेला सैनिकी शाळेमध्ये ती प्रिन्सेस अचानक एक सर्वसामान्य इतर विद्यार्थिनींसारखी विद्यार्थिनी होते. आणि हे खूप मोठं ट्रान्झिशन केवळ मुलींमध्येच नाही तर पालकांच्या मनामध्येही होत असतं. त्यामुळे एवढ्या आपल्या लाडाच्या मुलीला आपण लांब ठेवलं आहे खरं, पण मग त्या मुलीचं काय होत असेल याची काळजी पालकांना असणं जितकं स्वाभाविक आहे तितकंच मला इथे करमत नाही किंवा मला इथलं वातावरण आवडत नाही, जेवण आवडत नाही, असं मुलींच्या मनामध्ये होणंही अत्यंत स्वाभाविक आहे. आणि मग त्याचं रूपांतर हे कुठल्या तरी आजारामध्ये होतं. तुम्ही सर्वांनी लहानपणी किंवा इव्हन मोठं झाल्यानंतरसुद्धा शाळा कॉलेजमध्ये न जाण्यासाठी मुलांनी पोटात दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी केलेल्या ऐकल्याच असतील. कित्येकांनी आपल्या लहानपणी हे केलेलंही असेल. आपल्या मुलांनीसुद्धा घरात अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या असतील. माझ्या घरात मी माझ्या मुलांचं तर बघितलेलंच आहे आणि माझ्या नातवंडांच्या बाबतीतही मी ते रोज बघतो आहे. आजारी पडलं तर आपल्याला एका हेक्टिक अशा अभ्यासक्रमातनं किंवा ग्राउंड ॲक्टिव्हिटीमधनं सूट मिळण्याची अपेक्षा मुली ठेवतात आणि तशा पद्धतीनं तक्रारी करतात. ह्याचं प्रमाण 6वी आणि 11वीमध्ये सर्वाधिक आहे. 6वीच्या मुली खूप लहानच आहेत म्हणून त्यांचे प्रश्न हे रडारडीतून होतात बऱ्याचदा, किंवा मग पोट दुखतं, डोकं दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, अशा तक्रारी असतात. आणि 11वीतल्या मुली आहेत त्यांना शब्दसंख्या त्यांची थोडीशी जास्त असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया ही जास्त तिखट असते आणि त्या जास्त उत्तम पद्धतीनं स्टोरी तयार करून पालकांना सांगूही शकतात. म्हणूनच माझं असं आग्रहाचं प्रतिपादन आहे की पालक आणि मेडिकल टीम आणि शाळेतले शिक्षक यांनी एकत्र टीम करून सर्व मुलं आणि सर्व मुली आपल्याच मुली आहेत असं म्हणून त्यांना त्यांच्यासाठी योग्य काय ते करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी पालक, शिक्षक आणि मेडिकल टीम ह्यांची युनिटी म्हणा, युती म्हणा, आघाडी म्हणा, तुम्हाला जे आवडतं ते म्हणा, पण त्यांनी त्यांची आघाडी मुलींच्या हितासाठी उघडायला हवी असं माझं म्हणणं आहे. दुसरा भाग आहे तो सैनिकी शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या ग्राउंडवरच्या प्रशिक्षणाचा आहे.
असं लक्षात घेऊया आपण की ग्राउंडवरती दिलं जाणारं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये पडझड होणारच आहे. आणि जरी पडझड नाही झाली तरी आपल्या मुलींना विशेष करून ग्राउंडवरच्या ॲक्टिव्हिटीजची घरात असताना सवय नसते. आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की जसजशी वर्ष जात आहेत, मगाशीच मी म्हणालो की 2002 पासून मी मुली बघतो आहे, 2024मध्येही मी सैनिकी शाळेतल्या मुली बघतो आहे. 2002 ते 2015पर्यंतचं जे मुलींना खेळाची सवय होती किंवा ग्राउंडची सवय होती, 2015 नंतर अत्यंत ड्रॅस्टिकली कमी झालेली आहे. त्यामुळे मुलींना ग्राउंडवरच्या कामाची किंवा ग्राउंडवरच्या ॲक्टिव्हिटीजची मुळात सवय नाही. आणि अशी सवय नसल्यानंतर ज्यावेळेला त्या ग्राउंड ॲक्टिव्हिटी करतात त्यावेळेला त्यांचे हात दुखणं, पाय दुखणं स्वाभाविक असतं. त्याला आपण मसल सोअरनेस असं म्हणतो. ह्या मसल सोअरनेससाठी बऱ्याचदा मुली दुसऱ्या दिवशीचा व्यायाम टाळणं पसंत करतात. आणि त्यामुळे आमच्याकडे ग्राउंडला जाण्याच्या आधी मेडिकल रूममध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलींची औषध गोळ्या मागण्याकरता गर्दी होते. उद्देश स्वाभाविक आहे की ग्राउंडवरती जाणं टाळावं. पण मी तुम्हाला असं सांगतो की अशा गोष्टींसाठी कधीही पेनकिलर्स घेऊ नयेत, कारण पेनकिलर्स घेतल्यामुळे स्नायूंचा कणखरपणा जो येणं अपेक्षित आहे व्यायामांमधनं तो पेनकिलर घेतल्यामुळे नष्ट होतो. तुम्हाला विशेष सांगण्याची गोष्ट अशी आहे की 2023मध्ये अमेरिकेमध्ये जो एक पेनकिलर्सच्या संदर्भामध्ये मोठा रिपोर्ट, तो नेटवरती पण अवेलेबल आहे, जो रिपोर्ट प्रदर्शित झाला, तो रिपोर्ट असं सांगतो की अमेरिकेमध्ये सद्य परिस्थितीमध्ये जे लोक 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचं पेनकिलर कामच करत नाही. का काम करत नाही ह्याचं कारण तपासताना असं त्यांना लक्षात आलं की ज्या मुलांना वयाच्या 15व्या वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणावरती पेनकिलर्स देण्यात आलेली आहेत त्यांना उतार वयामध्ये कोणत्याही पेनकिलरचा उपयोग होत नाही. आणि मग त्यामुळे अमेरिकेमधली पेनकिलर्स ही आता ओपियम डेरिव्हेटिव्स म्हणजेच अफूपासून तयार केलेल्या पेनकिलर्सवरती शिफ्ट झाले आहेत तिथले डॉक्टर्स, आणि त्याचाही उपयोग होईन असा दिसतो आहे. लक्षात घ्या की ज्या पदार्थांनी नशा येते अशा पदार्थांची, अशा केमिकल्सची रचना, केमिकल्सचा वापर अमेरिकेसारख्या देशामध्ये पेनकिलर्स म्हणून केला जातो आहे आज. ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या पिढीला 35 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वीसुद्धा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पेनकिलर्स दिलेले होते. ते आपल्या मुलींच्या बाबत व्हावं असं आपल्याला वाटतं आहे का? तसं जर होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या मुलींना आपण पेनकिलर्सपासून लांब राहणं टाळायला हवं हे सांगायला पाहिजे. आपली मुलगी जर वारंवार आजारी पडत असेल आणि मेडिकल रूममध्ये जात असेल तर मुलीला शाळा झेपत नाही आहे का हेही बघायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो तसं की जेव्हा कोपिंग अपसाठी प्रॉब्लेम येतो त्यावेळेला त्याचं रूपांतर जे शारीरिक लक्षणांमध्ये होतं त्याला आम्ही सोमॅटायझेशन असं म्हणतो. आजारपण नाही असं नाही, पण आजारपणाचं वास्तविकतेपेक्षा जास्त हॉरिफिकेशन करणं किंवा भयंकरीकरण करणं अशा पद्धतीची गोष्ट मुलींमध्ये घडते आणि ती आपण टाळायला पाहिजे. मग त्या भयंकरीकरण करतायत का किंवा हॉरिफिकेशन करतायत का किंवा करत नाहीत हे कसं कळणार? तर हे कळण्यासाठीच शहाणे डॉक्टर्स, शहाणी मेडिकल टीम लागते आणि ती आपल्या शाळेकडे नक्की आहे हे मी तुम्हाला सांगतो. याच्या व्यतिरिक्त पुढची काही आव्हानं आहेत ती अशी आहेत की बऱ्याचदा पालक पूर्वी शाळेत ॲडमिशन घेण्याच्या पूर्वी असलेली जी काय वैद्यकीय माहिती असते ती जाणीवपूर्वक किंवा अजाणता शाळेपासून लपवून ठेवतात. आणि मग शाळेमध्ये जर एखादी घटना घडली तर डॉक्टरांना त्याच्याबद्दल कोणत्याही पद्धतीचा क्लू किंवा पूर्व माहिती नसते आणि त्यामुळे ट्रीटमेंट देताना गडबड होते. आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे की पूर्वी असणारे फिटेसारखे आजार किंवा एखादा हृदयाचा आजार किंवा एखादं केलेलं ऑपरेशन, गुडघे किंवा सांध्यांवरती केलेल्या काही शस्त्रक्रिया, काही फ्रॅक्चर्स, अशा पद्धतीची माहिती दडवू नये, कारण ती दडवली तर डॉक्टरांना कळत नाही. मी असं म्हणत नाही की सगळे पालक दडवतात, कधीकधी अजाणतेपणानं सुद्धा ते होत असेल तर जाणीवपूर्वक ती सर्व माहिती ॲडमिशनच्या वेळेलाच डॉक्टरांच्या टीमकडे किंवा मेडिकल टीमकडे आपण द्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, दुसरं आव्हान असं आहे की ज्या मुलींना आजारपणासाठी, छोट्या मोठ्या आजारपणासाठी आपण घरी न्यायला नाही पाहिजे, अशा मुलींनाही जर कंटाळा आला असेल
तर त्या आजारपणाचा बाऊ करून घरी जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. याच्यात नुकसान कोणाचं होतं? तर ह्याच्यात नुकसान मुलींचं होतं, शिक्षणाचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एक प्रकारची पळवाट होते जी आपण टाळायला पाहिजे. आपल्या मुलीला अशा पद्धतीचा त्रास होत आहे का नाही होत आहे हे ठरवण्यासाठी आपण अतिशय निःसंकोचपणे आपल्या मुलींच्या संदर्भात डॉक्टरांशी किंवा इथे ज्या नर्सिंग मेट्रन आहेत प्रियांका गुरव मॅडम त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे, संपर्क केला पाहिजे. आणि मग जर घरी न्यायचंच असेल तर डॉक्टरांची नोट घेऊन किंवा नर्सिंग मेट्रनची नोट घेऊन आपण घरी जायला पाहिजे. घरी गेल्यानंतर आपण जर काही वैद्यकीय सेवा उपचार घेतले असतील तर त्या संदर्भातली सर्व माहिती, कागदपत्र, एक्सरे आणि तिथल्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आपण परत मुलीला जेव्हा शाळेमध्ये दाखल करतो तेव्हा देणं अतिशय अनिवार्य आहे. कारण तिथे काय झालेलं आहे हे जर डॉक्टरांना माहिती नसेल तर डॉक्टर परत पहिल्या पानापासून सुरुवात करतात आणि जे निष्कारण मुलीचं नुकसान होतं. त्यामुळे ही माहिती आपण पुरवायला पाहिजे. आपण हे लक्षात घ्यायला हवं की आवडतं म्हणून किंवा लाड करायचे म्हणून मुलींना रोजच्या रोज कॅडबरीचं चॉकलेट तुम्ही देत असाल का, द्याल का? ते देणं जितकं चूक आहे तितकंच त्यांना बरं वाटेल म्हणून वारंवार घरी नेणं ही चूक आहे. परत सांगतो की ही सैनिकी शाळा आहे, ही सर्वसामान्य शाळा नाही. सैनिकी शाळेमध्ये आपली मुलगी आपण जेव्हा ठेवतो त्यावेळेला त्याचा अभिमान ज्या पद्धतीने आपण व्यक्त करत असू किंवा सांगत असू त्या अभिमानामध्ये मुलीने सर्वसामान्य कॅडेट राहून ह्या शाळेमध्ये केलेलं कष्ट, श्रम ह्याच्यातूनच ती घडत जाणार आहे. आणि ह्या कष्टातून, ह्या श्रमातून निरनिराळ्या आव्हानांचा सामना करत कमीत कमी वेळा आजारी पडत जेव्हा ती सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करते त्यावेळेला तिने केलेली अचिव्हमेंट हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, शाळेच्या व्यवस्थापनासाठी आणि त्या मुलीसाठी सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट असणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण मिळून एक टीम करूया, आपल्या एकमेकांमध्ये संवाद करूया आणि मुलींना कमीत कमी औषधं देऊन जास्तीत जास्त फिट ठेवण्याचा प्रयत्न करूया असं आवर्जून आग्रहाचं सांगणं आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा फोन नंबर शाळेकडे आहे. धन्यवाद.